हॅलो एव्हरीवन. मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. सगळ्यात आधी धन्यवाद, तुम्ही सबस्क्राईब करताय चॅनलला आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून. आणि आता आपण सुरू करूया. तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला, की तुमच्यासोबत असं घडतं का, की तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्याला काही ना काही अडथळे येतात. म्हणजे त्याला काही कारणच नसतं. सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा काही गोष्टी ठरवल्यानंतर ती होत नाही. त्याला कुठे ना कुठे नजर लागते का काय होतं माहीत नाही, पण त्या गोष्टी कॅन्सल होतात. ठीक आहे. तर आपण आज बघणार आहोत, की असे जर कुणाला अडथळे येत असतील, तर त्यांच्यासाठी आपण आज टॅरोटचं मार्गदर्शन घेणार आहोत, की हे का होतंय आणि हे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? ॲडवाईस घेऊया आपण. तर जसं आपण नेहमी टॅरोटची ॲडवाईस घेतो आणि एंजल कार्डची ॲडवाईस घेतो. तर यावेळेला आपण आज गुरुवार आहे, सो आपण इंट्रोड्यूस करतोय, की साई टॅरोट कार्ड्स. सो आपण साईबाबांचे जे 56 अध्याय आहेत त्याच्यावरती त्या बेस तो बेस आहे या सगळ्याचा आणि प्रत्येक कार्डमध्ये त्याचं एकूण एक काहीतरी उत्तर तुम्हाला ह्यातनं मिळेलच. तुम्ही साईबाबांच्या, स्वामींच्या, गुरु रूपात कुणालाही मानत असाल, तर आज तुम्ही 100% याच्यासोबत पण कनेक्ट होणार आहात. तर तुम्हाला काय करायचंय 1176 टाइप करायचंय आपल्या कमेंट सेशनमध्ये आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे. या स्क्रीनमध्ये खाली एक नंबर दिलाय, WhatsApp नंबर. तुम्ही त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकता पर्सनल रीडिंगसाठी, रेमेडीसाठी किंवा कोणताही कोर्स करायचा असेल तर त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूयात. चला सुरू करूया आपण आजच्या या सेशनला, ज्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, की प्रॉब्लेम्स काय येतायत, कसं डील करायचं याच्यासोबत. एंजल्स आपल्याला काय ॲडवाईस करतायत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले, की तुम्ही जे उद्दिष्ट मनामध्ये ठेवून हे सुरू केलं त्याच्याशी रिलेटेड तुमच्या फीलिंग्स काय आहेत? जे काही तुमच्यामध्ये मनामध्ये XYZ ठरवलंय तुम्ही, त्याच्याशी रिलेटेड तुमच्या फीलिंग्स काय? कार्ड्स किती करेक्ट येतात याचा तुम्हाला आज अंदाज येईल. ओके. पहिलं कार्ड आपल्याला आलं होतं द मूनचं कार्ड, है ना? द मूनचं कार्ड आपल्याला काय सांगतं? कन्फ्युजन आहे. म्हणजे हे जे काही तुम्ही ठरवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारचं कन्फ्युजन कुठेतरी निर्माण झालंय, की पुढचं स्टेप घेऊ की नको घेऊ? प्रगती होईल की नाही होणार? हे काम होईल की नाही होणार? ह्या कामामध्ये माझ्या सानिध्यामध्ये जी लोकं येतील त्यांच्यावरती विश्वास ठेवू की नको ठेवू? म्हणजे हाताखालची जी माणसं आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू की नको ठेवू? असे 1000 प्रश्न तुम्हाला पडले असण्याची फार जास्त शक्यता आहे. सो आपण बघूया की नेक्स्ट आपलं कार्ड काय सांगतं? कार्ड सांगते की कुठेतरी ना तुम्हाला या सिच्युएशनला नकळत निगेटिव्ह इमोशन्स खूप झालेत, की मी ऑलमोस्ट एका लेव्हलपर्यंत पोहोचतोय आणि मला इथे थांबावं लागतंय. असं तुम्हाला वाटतं, की काही गोष्टी आहेत ज्या मला थांबवतायत पुढे जाण्यापासून. असं तुम्हाला आतून फील होते आणि तिसरी तुमची अपेक्षा आहे, की ह्या कामाला ना खूप जास्त गती यावी. खूप सुसाट वेगाने आपण पुढे जावं हे तुम्हाला खूप मनापासून वाटतं. तुम्ही जे काही कार्य, उद्दिष्ट तुमच्या मनामध्ये घेतले आहे त्याच्याशी रिलेटेड हे रीडिंग आहे. ठीक आहे. आता बघूया की ह्याच्यामध्ये अडथळे काय येत आहेत. बघूया आपण याच्यामध्ये अडथळे काय येत आहेत. सो आपल्याला टॅरोटनी गाईडन्स मिळेल, की या कामामध्ये ॲक्चुअली अडथळे कोणत्या गोष्टीने येत आहेत. अडथळे येण्यामागचं एक कारण, दुसरं कारण, तिसरं कारण. ओके. पहिलं कारण आहे, की या कामाशी रिलेटेड जी व्यक्ती तुम्हाला एक्झॅक्ट गाईडन्स करू शकते, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अजून यायची आहे. ठीक आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या शोधात आहात, जी व्यक्ती तुम्हाला या सिच्युएशनमध्ये तुम्हाला गाईड करू शकते. दुसरं अडचण आहे पैसा. पैसा कुठेतरी कमी पडतोय. पैसा जिथून यायला हवा, जेवढा यायला हवा, तेवढा यायला अडथळे येत आहेत, असं हे कार्ड सांगतं. आणि तिसरं, तुम्हाला वाटतं की अपॉर्च्युनिटीजच नाहीयेत. जे काम तुम्ही करायला घेतलंय हाताशी, त्याच्याशी रिलेटेड अपॉर्च्युनिटीज नाहीये. तुम्ही फार त्या बाबतीत ना निगेटिव्ह झालाय, मनाने निगेटिव्ह झालाय, की हे काम माझ्याने पूर्ण होईल की नाही? मला मला याच्याशी रिलेटेड कामं येत का नाही आहेत? असं तुम्हाला वाटतं. आपण बघूया की ठीक आहे, हे अडथळे येत आहेत. हे ॲक्चुअल अडथळे आहेत, की अपॉर्च्युनिटीज येत नाहीयेत, पैसा नाहीये आणि तिसरं या अशाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती एक्झॅक्ट तुम्हाला आजपर्यंत गुरु सापडलेला नाहीये तुमचा, असं हे कार्ड सांगतं. आता हे झाले आपले महत्त्वाचे 2 कार्ड. आता आपण बघूया, की तुम्ही ॲक्शन्स काय घ्यायला पाहिजेत. इथपर्यंत जर आपण पोहोचलोय, की अडथळे काय आहेत, उद्दिष्ट काय आहे, अडथळे काय आहेत. आता आपण ना ॲडवाईस घेऊया कार्ड्सचं. कसं घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे ॲडवाईस ते आपण बघूया.
कार्ड्स काय सांगतात ना, यावेळेला आपण 3 प्रकारचे ॲडवाईस घेणार आहोत. टॅरोटचे, साई टॅरोटचे आणि एंजल्सचे. ओके. अ, तुमच्याकडे ना, तुमच्या सेव्हिंगमधून पैसे खर्च करायची वेळ आली, तर हात मागे घेऊ नका, असं हे कार्ड सांगतंय. ठीक आहे. आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं काम तुम्ही करायला पाहिजे. हे कार्ड सांगतात. सो सेव्हिंग वापरायला पाहिजे तुम्ही किंवा तुमच्या परीने जर तुम्हाला बाहेरून अपॉर्च्युनिटीज येत नसतील, तर तुमच्या परीने तुम्ही काय करू शकता, त्या मार्गांचा अवलंबन करा. तुम्ही यातनं बाहेर पडायला नक्कीच मदत होईल. अडथळे तुमचे जाण्याची शक्यता आहे. आता आपण बघूया, की साई टॅरोट काय सांगतं. तुमच्यासाठी ज्या लोकांनी मनामध्ये एक उद्दिष्ट घेतलं आहे, 100% त्यांचे योगदान याच्यामध्ये जर असेल, तर साईंना आपण विचारूया, की त्यांचा ॲडवाईस काय आहे अशा व्यक्तींसाठी जे स्वतःचा तन, मन, धन ओतून एखादी गोष्ट करायला बघतायत, पण त्यांना काही ना काही अडथळा येतोय. अशा लोकांसाठी साईबाबा काय सांगतात ते आपण बघूया. साई म्हणतात हार्ड आणि द पॉवर ऑफ उदी. वर्क डिलिजंटली अँड यू विल बी रिवॉर्डेड. सो कुठेतरी हार्डवर्क कमी पडते. मनाने हारू नका, शरीराने हारू नका, वेळ कमी पडू देऊ नका. हार्डवर्क 100% तुम्हाला याच्यामध्ये तुमचे ओतायला लागणार आहे, एवढं नक्की. आणि ते असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही, असं साईबाबा म्हणतात. आणि दुसरं, उदी इज ऑल पॉवरफुल. इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड बाय वर्ड्स. आता या कार्डचे एक अनुभव आहे माझा, की ज्यांना हे कार्ड आलं होतं ना, त्यांना कुठल्या ना कुठल्या निमित्ताने शिर्डीला जाण्याचे योग आलेत आणि त्यांच्यापर्यंत उदी कुठून ना कुठून तरी पोहोचली. सो जर तुम्ही 1176 लिहून तुम्ही कनेक्ट झाला असाल एनर्जीसोबत, तर मला नक्की गॅरंटी आहे, की तुमच्यापर्यंत साईबाबांचा काहीतरी निरोप येईल ॲक्चुअली शिर्डीवरनं किंवा प्रतिशिर्डीवरनं. आणि असं झालं, तर हा व्हिडिओ शोधून त्याच्यामध्ये हे लिहायला विसरू नका, असं मला वाटतं. आता आपण हे साई टॅरोट काढलं आणि आपलं फेव्हरेट जे मला मेसेज येतात, की आम्हाला एंजल्स ॲडवाईस फार आवडतात. तर आपण बघूया, की एंजल्स ॲडवाईस काय आहे तुमच्यासाठी? या सिच्युएशनला डील करण्यासाठी तुमच्यासाठी एंजल्स काय सांगतात, ते आपण बघूया. तर आता आपण यातलं पहिलं आणि शेवटचं कार्ड घेऊया. बघूया काय सांगतंय. ओके. रिमेन पॉझिटिव्ह आणि रोमॅन्स. आता रोमॅन्स म्हणजे प्रत्येक वेळेला रोमॅन्स म्हणजे प्रेम प्रकरण नाही. रोमॅन्स म्हणजे तुमचं तन, मन, धन ओततो आपण ना एखाद्या नात्यासाठी, तेव्हाच रोमॅन्सला चान्स येतो. सो तसं तुम्हाला ह्या कार्यासाठी तुमचं तन, मन, धन 24 तास ह्या कार्याचा विचार करा, तेही पॉझिटिव्हली. रिमेन पॉझिटिव्ह आलंय. म्हणजे मान्य आहे, की तुम्हाला अडथळे येतायत. त्या अडथळ्याशी डील कसं करायचंय? सगळ्यात पहिली गोष्ट जी प्रियंका कायम सगळ्यांना सांगत असते, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला. बघा कार्ड्स पण हेच सांगतात, की रिमेन पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह बोलायचंय, पॉझिटिव्ह करायचंय, पॉझिटिव्ह ऐकायचंय आणि रोमॅन्स म्हणजे तुमचे 100% तुम्हाला या कामासाठीच द्यायचेत, असं हे कार्ड सांगतात. आता आपण बघूया, की हे तर सगळं काढलं, की आपण अडथळे काय होते आणि ॲक्शन्स काय घ्यायला पाहिजेत आणि ॲडवाईस काय आली, सगळं पाहिलं. आता हा अडथळा पूर्णपणे दूर कधी होईल? हां, टाईम स्प्रेडने आपण बघूया, की तुमचे हे अडथळे कधी दूर होणार आहेत. डोळे बंद करा आणि मनाला प्रश्न विचारा, की मी हे जे काम हातात घेतलंय, ते पूर्णत्वास केव्हा जाईल? हं? वेट. एक कार्ड आलं आहे वेटचं, की थोडं थांबा. हे अडथळे जे आहेत, याच्या सगळ्यावरती मी सांगितलंय जसं-जसं त्याप्रमाणे तुम्ही काम केलंत, तर तुम्हाला थोडा वेळ घेईल, पण हे काम नक्कीच होईल. सो मनाने हारू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे? असं हे कार्ड सांगतं. सो आशा करते, की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल आणि मला तसं कमेंटमध्ये सांगा तुम्ही, की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं आणि अजून कोणत्या-कोणत्या टॉपिकवरती मी असे सेशन्स आणायला हवेत, तेही तुम्ही मला सांगा. तुमचे प्रत्येक ॲडवाईस वेलकम आहे. मी त्याच्यावर नक्की काम करेन. आणि तुम्ही सुद्धा मी आज जे ॲडवाईस दिलेले आहेत टॅरोने, मी नाहीच, मी माध्यम आहे फक्त. युनिव्हर्सच आपल्याला उत्तर देत असतं. तर युनिव्हर्सने आज जे तुम्हाला सांगितलंय ते विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच. बाय बाय.